कुंभ राशीवाल्यांनो, फक्त 10 सेकंद थांबा. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका. आज 30 जून मंगळवारची ही रात्र तुमच्या नशिबात असा बदल घडू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आज रात्री एक असा शुभ संकेत तयार होत आहे जो प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पण दुर्दैवाने बहुतेक लोक ही गोष्ट दुर्लक्षित करतील आणि नंतर पश्चाताप करतील. जर गेल्या काही दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल, कामात अडथळे येत असतील, पैशाची चिंता असेल किंवा एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी काही मिनिटात मी एक असा संकेत सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटी गोष्ट नक्की कराल. हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण कदाचित हीच बातमी असेल जी तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात करू शकते. कदाचित मंडळी, आज रात्री खरा शुभ संकेत तुम्हाला समजेल. कदाचित तुम्ही अनेक दिवसापासून ज्या एका चांगल्या बातमीची वाट पाहत आहात तिची सुरुवात आजच्या रात्रीपासून होऊ शकते. पण एक गोष्टीमध्ये एक चूक झाली तर ती संधी हातातून जाऊ शकते. म्हणून विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा महत्त्वाचा संकेत सांगणार आहे जो प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीने आज रात्री झोपण्यापूर्वी एकदा तरी ऐकायला हवा. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरायचं नाही. मंडळी, कुंभ राशीच्या सर्व प्रिय मंडळींनो, भाग्यवान शंकर, हनुमान आणि आपल्या कुलदैवताच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो ही मनापासून प्रार्थना. आज 30 जून मंगळवारची ही रात्र अनेकांसाठी नेहमीसारखी असेल, पण काही शुभ राशीच्या व्यक्तींसाठी ती एक नव्या सुरुवातीचा संकेत ठरू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गेल्या काही दिवसापासून तुम्ही अनेक गोष्टीचा मानसिक ताण घेत आहात. काही कामे वारंवार पुढे ढकलत जात आहात. काहींना आर्थिक चिंता आहे, काहींना नोकरी किंवा व्यवसायाची काळजी आहे, तर काहींना नातेसंबंधाबद्दल संभ्रम आहे. पण प्रत्येक कठीण काळ कायम राहत नाही. प्रत्येक रात्रीनंतर नवीन सकाळ येते आणि आनंदात बदलायची सुरुवात अगदी शांतपणे होते. आजची रात्र तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि नवीन आशेने पुढे जगण्याची आठवण करून देते. तुमच्याकडे असलेली मेहनत, संयम आणि चिकाटी हे तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. अनेकदा योग्य संधी मिळायला वेळ लागतो, पण जे प्रयत्न कराल त्यासाठी नवीन दारे उघडू शकतात. जर एखादे काम अडकलेले असेल तर घाईघाईत निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा, विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या आणि पुढचे पाऊल टाका. कधी कधी संयम आणि सर्वात मोठा उपाय काम करायला ठरतो. आज रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण मन शांत करा. तुमच्या आयुष्यात जे चांगले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि उद्याचा दिवस अधिक चांगला जावो अशी सकारात्मक भावना मनात ठेवा. सकारात्मक विचारामुळे निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, येणाऱ्या दिवसात कुंभ राशीच्या व्यक्तींना कोणत्या क्षेत्रात संधी मिळू शकते, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, कोणती कृत्य तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, कुंभ राशीवाल्यांनो, आत्ता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आपण वळूया. गेल्या काही काळात तुम्ही ज्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहात त्या कामात आता हळूहळू सकारात्मक बदल दिसू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. काहींना नवीन संधी मिळू शकते, तर काहींना जुन्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना उद्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नका. शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. वरिष्ठ सोबत नम्रपणे संवाद ठेवा. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. नवीन ओळखी, नवीन आग्रह किंवा एखादी महत्त्वाची चर्चा पुढे जाऊ शकते. मात्र कोणताही आर्थिक व्यवहार करताना सर्व माहिती नीट तपासून निर्णय घ्या. आर्थिक बाबत खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. अचानक मिळालेल्या पैशाचा योग्य वापर करा. बचत आणि नियोजन यामुळे पुढील काळ अधिक सुरक्षित होऊ शकतो. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि त्याचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. एखादा गैरसमजमुळे नात्यात दुरावा आला असेल तर संवादातून तो दुरावा कायम बंद करायचा प्रयत्न करा.
आणि आता एक महत्त्वाची गोष्ट, आज रात्री झोपण्यापूर्वी मनात कोणत्याविषयी राग, मस्कर किंवा नकारात्मक भावना ठेवू नका. शांत मनाने देवाचे स्मरण करा, तुमच्या ध्येयाचा विचार करा आणि उद्याचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना करा. सकारात्मक विचारामुळे आत्मविश्वास वाढतो आणि योग्य निर्णय घेणे सोपे होते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, विवाह, जीवन, आरोग्य आणि शेवट एक विशेष संदेश जो प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींनी नक्की ऐकावा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीवाल्यांनो, आता बोलूया तुमच्या मनाशी आणि नात्याच्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल तर येणारा काळ संवादासाठी चांगला ठरू शकतो. मात्र कोणत्याही गोष्टीचा गैरसमज आणि गैरफायदा करू नका. अनेकदा शांतपणे केलेला संवाद मोठा वाद टाळू शकतो. विवाहित व्यक्तींना आपल्या जोडीदाराच्या भावना आदर करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम आणि विश्वास टिकवण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगला सल्ला मिळू शकतो, तो दुर्लक्षित करू नका. काही वेळा अनुभवातून मिळालेला सल्ला भविष्यातील अडचणी टाळण्यास मदत करतो. आरोग्याच्या बाबत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि मानसिक शांतता यांना महत्त्व द्या. सतत ताण कमी करण्याचा काही वेळ स्वतःसाठी काढा. आता लक्षपूर्वक ऐका. आज रात्री झोपण्यापूर्वी मनात एक सकारात्मक संकल्पना करा. मी आत्मविश्वासाने पुढे जाईल, योग्य निर्णय घेईल आणि माझ्या कष्टाचे योग्य फळ मला मिळेल. अशा सकारात्मक विचाराने तुमचा विचार दृष्टिकोन बदलू शकतो आणि नवीन संधीकडे अधिक स्पष्टपणे पाहता येतं. लक्षात ठेवा, कोणताही बदल केवळ नशिबामुळे होत नाही. योग्य वेळी घेतलेला निर्णय तो तुम्हाला प्रभावी होतो. सातत्याने केलेले प्रयत्न नवीन संधीकडे अधिक स्पष्टपणे पाहता येतं. लक्षात ठेवा, कोणताही बदल केवळ नशिबामुळे होत नाही. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय, सातत्याने केलेले प्रयत्न आणि संयम यामुळेच यशाची शक्यता वाढते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आज रात्रीचा विशेष संदेश, उद्यासाठी काय लक्षात ठेवावे आणि शेवट प्रयत्न कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक प्रेरणादायी संदेश. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीवाल्यांनो, जर तुम्ही व्हिडिओमध्ये इथपर्यंत आला असाल तर आता सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. आज 30 जून रात्री संपूर्ण नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे. अनेकदा अशा वेळी आपल्या आयुष्यात नव्याने विचार करण्याची संधी देतात. त्यामुळे उद्याची सुरुवात सकारात्मक मनाने करा. उद्या सकाळी उठल्यानंतर घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आधी मन शांत ठेवा, दिवसाचे नियोजन करा आणि मगच महत्त्वाचे काम सुरू करा. तुमचा संयम तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. जर एखादी चांगली संधी तुमच्या समोर आली तर भीतीपोटी ती नाकारू नका. पण त्यावेळी कोणतीही आश्वासन, आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट तपासून आणि विचार करूनच निर्णय घ्या. ज्याच्याशी तुमचे मतभेद झाले आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. अनेकदा एक शांत संवाद अनेक गैरसमज दूर करू शकतो. आज रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण देवाचे स्मरण करा. आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद मनोमनाने घ्या आणि उद्याच्या दिवसाची सकारात्मक संकल्पना करा. अशी सवय मनाला स्थिर आणि ठेवण्यास मदत करते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा पाया तुमची मेहनत, शिस्त, योग्य निर्णय. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सातत्याने केलेले प्रयत्न पुढे जाऊन मोठे यश मिळवू शकतात. आता पुढील आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत संदेशाचा सारांश, प्रेरणादायक निरोप आणि तुमच्यासाठी एक खास शुभेच्छा जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. अंतिम संदेश, प्रेरणा आणि कुंभ राशीवाल्यांनो, जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर तुमचे मनापासून आभार. आज 30 जून मंगळवार या रात्री आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या, पण या संपूर्ण व्हिडिओचा सर्वात मोठा संदेश एकच आहे. तुमचं भविष्य केवळ नशिबावर नाही तर तुमच्या विचारावर, निर्णयावर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नावर अवलंबून असतं. कधी कधी आयुष्यात एखादी छोटी गोष्ट किंवा मोठी संधी मोठ्या बदलाची सुरुवात ठरते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे आशेने पहा. निराशा, भीती आणि नकारात्मक विचार मनात जास्त काळ जागा देऊ नका. जर एखादे काम अजून पूर्ण झाले नसेल तर हार मानू नका.
प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जातो आणि योग्य वेळ आल्यावर मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता वाढते. आज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करा. आपल्या मनातील चिंता त्यांच्याकडे सोपवा आणि उद्याचा दिवस अधिक चांगला जाईल असा सकारात्मक संकल्पना करा. शांत मन, संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचं खरं बळ आहे. शेवटचा गुप्त संदेश, आज रात्री झोपण्यापूर्वी हे नक्की करा. कुंभ राशीवाल्यांना, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आता सर्वात महत्त्वाचा शेवटचा संदेश ऐका. आज 30 जूनची रात्र संपण्यापूर्वी स्वतःसाठी फक्त 2 मिनिटे काढा. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्या चिंता करत बसण्यापेक्षा उद्या तुम्ही कोणत्या चांगल्या कृत्य करणार आहे त्या निर्धार करा. अनेक लोक सतत नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहतात आणि त्यामुळे समोर असलेल्या संधीही त्यांना दिसत नाही. पण जे लोक आशावादी राहतात, नियोजन करतात आणि सातत्याने प्रयत्न करतात त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळण्याची शक्यता वाढते. आज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करा आणि मनाने शांतपणे असं संकल्पना करा, माझ्या जीवनात जे चांगले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आणि उद्याचा दिवस मी आत्मविश्वासाने, संयमाने आणि सकारात्मक विचाराने सुरू करेल. ही संकल्पना तुमच्या विचारांना दिशा देऊ शकते आणि पुढील दिवसाची सुरुवात अधिक सकारात्मक बनवू शकते. लक्षात ठेवा, आयुष्यातील मोठे बदल अनेकदा एका छोट्या निर्णयापासून सुरू होतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि कोणतीही संधी आपल्या विचारपूर्वक तिचा स्वीकार करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, आता आपण अंतिम इशारा पाहणार आहोत. कुंभ राशीवाल्यांनो, आता या व्हिडिओच्या शेवटच्या महत्त्वाच्या, आज रात्री संपल्यानंतर नवीन दिवस कसं सुरू होईल. प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन संधी घेऊन येतो, पण त्या संधी ओळखण्यासाठी मन शांत, विचार स्पष्ट आणि गरजेचं आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी उद्या माझ्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी कोणते एक पाऊल उचलणार आहे. हा प्रश्न प्रामाणिक उत्तर तुमच्यासाठी कोणतीही राशी भविष्यापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरू शकते. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी सुरू असतील तर लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण काळ कायमचा नसतो. संयम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्यामुळे परिस्थिती बदलू शकते. आज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करा, आई वडिलांना आणि गुरुजनांना आशीर्वाद मनोमन घ्या. उद्याचा दिवस सकारात्मकतेने सुरू करण्याची संकल्पना करा. अशा छोट्या सवयी मनाला स्थिर ठेवण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो. तर मंडळी, कुंभ राशीवाल्यांनो, आजचा हा विशेष संदेश इथे संपतो. पण लक्षात ठेवा, आजची रात्र फक्त झोपण्यासाठी नाही तर स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यासाठी आहे. उद्या उगवणारा सूर्य तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. ही संधी स्वागत करण्यासाठी मनात आशा, कृतज्ञता आणि देवावर विश्वास ठेवा. जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कुंभ राशीचे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय बजरंगबली आणि नक्की तुमची कमेंट अनेकांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. भगवान शिव आणि श्री हनुमान आणि तुमच्या कुलदेवताची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभो. सर्वांना हर हर महादेव. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि सर्वांसाठी पुन्हा एकदा राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांना आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर मग, अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू अशाच एका रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. पुन्हा भेटू व्हिडिओमध्ये. नमस्कार सर्वांना. बाय बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.